महत्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला आज पाहणार आहोत। पूर्व विदर्भामध्ये काँग्रेसला आता आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे। चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे यांनी राजीनामा दिलेला आहे। काँग्रेसमध्ये हुकुमशाही, परिवारवाद आणि दिशाहीन प्रदेश नेतृत्व असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, आता देवतळे यांनी देखील राजीनामा दिलेला आहे। पूर्व विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय, काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य, खरं तर लोकसभेच्या पहिल्या टप्प्याची निवडणूक विदर्भातल्या 5 जिल्ह्यात होता आणि याच 5 जिल्ह्यामध्ये जे आहेत ते काँग्रेसला एका मागोमाग एक धक्के बसता। या आधी आपण पाहिलं होतं की राजू पारवे जे उमरेडचे आमदार आहेत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा धनुष्य हातात घेतला होता। त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा काँग्रेसला फटका जे आहे ते बसलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विदर्भातील तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे यांनी काँग्रेस पक्षाचा जो आहे तो राजीनामा दिलेला आहे। काँग्रेसमध्ये हुकुमशाही आणि परिवारवाद सुरू आहे, काँग्रेसला दिशाहीन नेतृत्व आहे अशी थेट टीका जी आहे ती त्यांनी नाना पटोलेवर केलेली आहे आणि ही टीका करत जे आहे ते काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। खरं तर विदर्भामध्ये आणि ज्या 5 लोकसभा क्षेत्रामध्ये निवडणूक होते तिथे तेली समाज मोठ्या संख्येनं आहे आणि तेली समाज असताना एकाही तेली समाजातील उमेदवाराला उमेदवारी न दिल्यानं राजीनामा दिल्याचं जे आहे ते देवतळे यांनी सांगितलेलं आहे। आपण आतापर्यंत पाहिलं होतं की भाजपमध्ये गिरीश महाजन हे भाजपचे संकटमोचक होते, मात्र गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीनं काँग्रेसचे नेते काँग्रेसला रामराम करताय, यामध्ये आमदार बंटी भांगडिया यांची जी आहे ती महत्वाची भूमिका समोर येते आणि जी माहिती मिळते त्यानुसार प्रकाश देवतळे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे इथून पुढे आणखी विदर्भात काँग्रेसला धक्के लागेल अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते। त्यामुळे इथून पुढे आता काँग्रेस विदर्भात कशी सावरणार आणि आगामी निवडणुकीला कसं सामोरं जाणार हे पाहणं देखील अजिंक्य तितकंच महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे उदय, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघणार आहोत। हेमंत गोडसे हे शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। हेमंत गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। नाशिकच्या जागेवरनं तिढा अद्याप कायम आहे। सध्या त्यांची खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे आणि नाशिकच्या जागेसाठी गोडसे अजूनही आग्रही आहेत। आपल्याशिवाय ही जागा इतर कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला दिली जाऊ नये अशी आग्रही मागणी गोडसेंची सातत्यानं राहिलेली आहे। मात्र नाशिकच्या जागेवरनं अद्यापही तिढा कायम असल्याचं दिसतंय। हेमंत गोडसे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार असल्याची माहिती मिळते, मात्र सध्या श्रीकांत शिंदे यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू आहे। नाशिकच्या जागेसाठी गोडसे अजूनही आग्रही आहेत। काही दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे की नाशिकची ही जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात जाऊ शकते की काय, छगन भुजबळ इथले उमेदवार असू शकतात की काय, पण महायुतीनं अद्याप नाशिकच्या जागेच्या बाबतीत कोणताही निर्णय अधिकृतरित्या जाहीर केलेला नाही। त्यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची सध्या धावपळ सुरू आहे। हेमंत गोडसे सध्या बोलतात, आपण थेट जाऊया तिकडे। हेमंत गोडसे नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी म्हणून ठाण्यामध्ये दाखल झाले। तत्पूर्वी त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतलेली आहे। नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे। महायुतीतला नाशिकचा उमेदवार नेमका कोण असणार याबाबतची अधिकृत घोषणा अद्यापही पूर्णपणे समोर आलेली नाही। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेच्या संदर्भात एक मोठी माहिती समोर आलेली आहे। मनसे लोकसभा निवडणुका लढणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे। मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसली तरी मनसे महायुतीचा मात्र प्रचार करणार आहे असं समोर येत आहे। 9 तारखेला गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे त्यांची भूमिका जाहीर करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे।
राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. उदयनराजे यांनी तुमच्याशी काही संपर्क केलेला आहे का या प्रश्नावर शरद पवार यांनी नाही असं सांगत उदयनराजे यांच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवत उदयनराजेंना एक प्रकारे आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे.